हो मॅडम, ड्युटीवर यायला उशीर का झाला? माझ्या सुनाची लेकाची भांडणं लागली होती. मग त्यात तुमचं काय? माझी एक चप्पल लेकाकड आणि एक चप्पल सुनाकड. कुठे चाललाय? नवरा मला म्हणला तू माझी इज्जत धुळीत मिळवली, मग चालली धुळीत हुडकायला. अहो कोण म्हणत सासूला सून आवडत नाही, सून फक्त दुसऱ्याची पाहिजे वा. आपला एकच नियम, सरळ बोला, स्पष्ट बोला, तोंडावर बोला, खरं बोला, ते पण आरशा पुढं एकटा असल्यावर बोला. एक चांगला माणूस अजिबात मतलबी नसतो, मग स्वार्थी असतो ग. खरंच माझा आता विश्वास वाढायला लागलाय. माझी कुणी तर शपथ घेतली, वजन वरची वर वाढतच चाललंय राव. कमी व्हायचं सगळीकडे आजूबाजूला कपट्यानी जग भरलं या, पण मला वाटतं मीच तेवढी चांगली आहे इथं. इतर लय आहे कपटे. आधीच्या काळातल्या आया म्हणायच्या, थांब येऊ दे बापाला, तुला सांगते मजा कशी काय आहे ती. आताची लेकरं म्हणते ती आय रील बघताना, थांब येऊ दे पप्पाला, तुला दाखवतो मजा कशी काय ती. अयो गंगीपेक्षा जोरात मोडेल आहे. अरे काय ना काय, काय केस आहे, काय डोळ आहे, काय तो बेत आहे. मी काय म्हणतो, तू माझी राणी होते का? मला एक सांग, तुला आधीच्या काळातल्या आया म्हणायच्या, थांब येऊ दे बापाला, तुला सांगते मजा कशी काय आहे ती. आताची लेकरं म्हणते ती आय रील बघताना, थांब येऊ दे पप्पाला, तुला दाखवतो मजा कशी काय ती. सगळीकडे आजूबाजूला कपट्यानी जग भरलं या, पण मला वाटतं मीच तेवढी चांगली आहे इथं. इतर लय आहे कपटे. खरंच माझा आता विश्वास वाढायला लागलाय. माझी कुणी तर शपथ घेतली, वजन वरची वर वाढतच चाललंय राव. कमी व्हायचं. एक चांगला माणूस अजिबात मतलबी नसतो, मग स्वार्थी असतो ग. एक चांगला माणूस मतलबी नसतो, मग काय असतो? स्वार्थी असतो. हो मॅडम, ड्युटीवर यायला उशीर का झाला? माझ्या सुनाची लेकाची भांडणं लागली होती. मग त्यात तुमचं काय? माझी एक चप्पल लेकाकड आणि एक चप्पल सुनाकड. कुठे चाललाय? नवरा मला म्हणला तू माझी इज्जत धुळीत मिळवली, मग चालली धुळीत हुडकायला. आपला एकच नियम, सरळ बोला, स्पष्ट बोला, तोंडावर बोला, खरं बोला, ते पण आरशा पुढं एकटा असल्यावर बोला. अहो कोण म्हणत सासूला सून आवडत नाही, सून फक्त दुसऱ्याची पाहिजे वा. अगं रंभे, काय करायला लागले इकडे झाडाकडे तू? मी तर फोटो काढायला. तुला काय आजचं बी करीन का नाही फोटो काढायला आली? अगं आपल्या गल्लीमध्ये आहे ना, झाडे लावायच्या स्पर्धा भरणार आहेत.
ज्याचा 1 नंबर येईल त्याला आयफोन बक्षीस आहे बाबा. होय हो नका नका मला कुठे येते त्या साड्या लावायला. त्या मादीचं द्यायचं का आपण नाव. हा हा तिचंच दे. धरा विष खावा विष. इडी बिडी झाली काय. विष देते का काय खायला मला. माझे 10,000 रुपये दे की. अगे इथं विष खायला पैसे नाही तर म्हणूनच आणलंय विष. खा खा लवकर. अगं लय थंड वाजायला लागली. इथं छान बिस्किट आणि भजी पाहिजे होता. अगं काय अगं आपण आलोय मैतीला आणि तू छान बिस्किट भजी मागत बसली या. धन्यवाद त्या लोकांचं पण मानलं पाहिजे. जी लोक आमची चर्चा माग करतात त्यांचं. का का कारण त्यांच्यामुळे आपलं नाव होतंय का. आणि काय प्रगती होतीये. मैत्रीण माझी जीव असतो. आपला परिवार असतो. सगळं काही जग असतं. बघा बघायचं का तुम्हाला. 10,000 ते ग. हॅलो आले 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 आले. कधीच कुणाला कुणाच्या कामावरून कमी समजत जाऊ नका. तुम्ही काय काम करताय. मी दिवसभर रील बघती. ती पण एक किती मोठं काम आहे. राजाची राणी बनायची हौस होती. पण दारुड्याची बायको झाली. काय करावं बाय. एखाद्याच्या घरी आला म्हणजे 4-4 महिने जायचंच नाही. ह्यांच्यामुळे माणसाला काय काम सुचना ना धंदा सुचना. उगा ह्याच्यातच अडकून बसलं या. कुणाबद्दल बोलता असलं एवढं. अगं ही थंडी काय सुचत नाही की. अशी उडउडी भरती की. अगं हातपाय नुसता असं आकडून आकडून जाते थंडीनं. ए पोरे ए दीदी. हॅलो तुला नाही ग फोनवर बोलतीय. किती मी जास्त. पोरे म्हणलं तर वो बोलत नाही आणि दीदी म्हणलं लगेच काय ग. अगं एवढं निरकून काय बघती तू. मी काय माहिती. उद्या बोकड कापायचंय म्हणल्यावर ही बघूला गेलं तर चालेल का बोकड शिजवायला. अगं येडी बिडी आहे का ती. टाक. ये देवा इशीची पॉवर जरा कमी कर. लय थंड झाली जमिनीवर. हे शोभा इथं रानात काय करते आज. अव ह्या मातीत लय पैसा आहे. ह्या मातीचा पैसा होणं म्हणजे चेष्टा नाही. मला एका दिवसात 2 कोटी मिळाले. कसं काय. रानात विकून टाकलं मी. माझं रान मी काय विचारेल. काय झालं विचारात एवढं पडलाय. लोक मंगळावर जाते ती. मी सूर्यावर जाणार आहे. जळून राखवशील. मी आता थंडीत चालली शेकायला. हा थंड वाजते म्हणून. ज्यांना ज्यांना थंडी वाजते त्यांना मला एकच सांगायचंय. उन्हात न सावलीत गेलंच कशाला. तुझ्या सासरा सारखा म्हणायचा लग्नाच्या आधी तुला मालवणला फिरायला नेऊ. पण आता मालवण बी नाही. इथं कालवण करून करून जीव घायला आलाय. सकाळ संध्याकाळ काय कालवण करू. सकाळ काय करू संध्याकाळ काय करू कालवण. सासूबाई जास्त फोन बघण्यानं डोळा खराब होते तर नाही मी एकच मोबाईल चालवते. मारू शकत नाही.
ज्यांनी ज्यांनी मला बोलवलं नाही लाडू चकली करंजी खायला, त्यांच्या सगळ्या लाडू चकली करंजीला मुंग्या लागली. आज मला कळलं की माझा व्हिडिओ व्हायरल का होत नाही तर. तोंड बघितलं का माकडावाने? लोकांची किती प्रगती झाली. कोणी विमान चालवतय तर कोण हवाई जहाज चालवतय आणि मी Instagram चालवत बसली. मी असतानाच लय चांगले पण चांगल्या लोकांचे. बाया चहा संपला आला ग या बायानं तुम्ही. सासूबाई जवळ तर कोण दिसत नाही तुमच्या, कुणाला म्हणताय आया बायानो चहा संपल्यावर आलाय? ही काय या मुंग्या आले त्या ग या बाया चहा संपल्या आले त्या. एका प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणार का? कोणता प्रश्न? तुझं नाव काय आहे? अगं तुझं नाव तरी सांगून जा. अब्बा डब्बा जब्बा. तब्येत बारीक झाली का तुझी? ए बाबा इथं काय करतोय? तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? गडवासारखं काय उखंड फुकतोय रे? जा की घरी. ज्यांनी ज्यांनी आम्हाला दिवाळीला लाडू करंजी चिवडा पाठवला त्यांना मला एकच सांगायचंय, आम्ही लाडू हाताने फोडून खाल्लं. होय व लय घमंड करताय व तुम्ही. नाही मी आधी मेकअप करते आणि मग घमंड करते. माझी ना जिंदगीत एकच ख्वाहिश आहे, कुत्रपती 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 नाही करोडपती व्हायची. तू ना लाखात एक आहे बघ. अयो थँक्यू तू पण लाखातच एक आहे. इडबिड आहे काय? मी लाखात एक नाही, मी करोडात एक आहे. हा ज्यावेळेस सून मला म्हणती सासूबाई तुम्हाला एक विचारू का, त्यावेळेस दिल की धड़कन तेज हो जाती है, हवा रुक रुक चलती है, मौसम बदल जाता है. तेवढ्यात सून पाठीमागनं म्हणती सासूबाई चहा बनवता? तू काय मला गरीब समजलीच काय ग? हो हायच मी गरीब. अल्लाह के भगवान. उचक्यांना बी ट्रू कॉलर सारखी सिस्टम असायला पाहिजे. उचकी लागल्यावर कळलं पाहिजे की कुणीने आठवण काढली. ये देवा लवकर उचल. मला वाटलं की ती माझ्या प्रेमात पागल आहे, पण ती लहानपणापासूनच पागल आहे. हॅलो, नवरा बायको माझी संसाराची दोन चाक आहे ती. तिसरं चाक हुडकून रिक्षा करू नका, नाही तर माझ्याशी गाठ आहे. आय लव्ह यू. या लवकर ठेवा आपण. विचार की मला, मी का हसते? विचार की कारण मी आत्ताच येण्याच्या स्मृतात पळून आली. लोकांची किती प्रगती झाली. कोणी विमान चालवतय तर कोण हवाई जहाज चालवतय आणि मी Instagram चालवत बसली. असं का तोंड फुगवून बसत असताय सारखं? नणंद हाय का भाऊजय हाय का जाऊ हाय? हा तरी बी तोंड फुगवलेलंच. तू तर आहेच की 5वीला पुजलेली. हॅलो, मला 3000 रुपये उसना द्या की. तुमची पगार झाल्या मी तुम्हाला रिटर्न करते.
होते की. मी कधीच कुठल्या मैत्रिणीच्या प्रगतीवर जळली नाही. का? प्रगतीच केली नाही. हा सांगा, रावणाला कोणी मारलं होतं? मी पण प्याला गेलती. ते सगळं मी थंडी. लग्न झालंय का हो तुमचं? लग्न बी झालं आणि विघ्न बी आलंय. माझ्या आयुष्यातील 90% प्रॉब्लेम सगळे ह्या जिभेमुळे होते, जिभेमुळे. आणि राहिलेले 10% ह्या घशामध्ये. ह्या घशामध्ये स्पीकर बसवलाय ना, तो असा आहे ना फिट्ट करून ठेवलाय की लोकांना सहज जरी बोललं तर लोक म्हणते भांडा आली. अरे मी नॉर्मल बोलती, नॉर्मल. सहज जरी बोललं तर भांडती म्हणते ती. बाया चहा संपला आला ग या बायानं तुम्ही. सासूबाई जवळ तर कोण दिसत नाही तुमच्या. कुणाला म्हणताय आया बायानो चहा संपल्यावर आलाय? ही काय या मुंग्या आल्या त्या ग, या बाया चहा संपल्या आल्या त्या.